मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट यंत्रणा उभारणे, तसेच 2 रेस्क्यू सेंटर व 10 उपचार केंद्र उभारण्यास राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंजुरी दिली आहे। हा प्रकल्प सुमारे 260 कोटी रुपयांचा असून मानवांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी दिले आहे। राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठक मंत्रालयात वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी आमदार समीर मेघे, प्रधान मुख्य वनसंरक्षण श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षण एम श्रीनिवास रेड्डी, उपसचिव निकिता पांडे, विशेष कार्याधिकारी उदय ढगे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। राज्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी व मानवी जीवनाची हानी होऊ नये यासाठी वन विभागाच्या वतीने कृती आराखडा तयार केला आहे। या आराखड्याअंतर्गत पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर राज्यात विविध भागात 10 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत। हे नियंत्रण कक्ष अत्याधुनिक डिजिटल यंत्रणांनी सुसज्ज असतील। या नियंत्रण कक्षाद्वारे वन विभागाची संसाधने, वाहने, गस्ती पथक आणि ट्रॅकिंग करण्यात येईल। मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती उद्भवल्यास नियंत्रण कक्षाद्वारे संबंधितांना तात्काळ कळविण्यात येईल, आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री नाईक यांनी दिली आहे। तसेच वनक्षेत्राबाहेर वन्य प्राण्यांचे अस्तित्व आढळल्यास ग्रामस्थांना कळावे यासाठी वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलर्ट यंत्रणा प्रायोगिक तत्वांवर उभारण्यात आल्या आहेत। या यंत्रणेची उपयुक्तता लक्षात असल्याने आता ही यंत्रणा राज्यातील सुमारे 1000 गावांमध्ये उभारण्यात येणार आहे। यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालीची माहिती तातडीने ग्रामस्थांना मिळून ते दक्ष राहतील। याशिवाय पकडलेल्या वन्य प्राण्यांसाठी रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहे। तसेच वन्य प्राण्यांवरील उपचारासाठी 10 ठिकाणी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरही उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे। वन्य प्राण्यांच्या सुटकेसाठी 20 ठिकाणी रॅपिड रेस्क्यू टीमची निर्मिती करण्यात येणार आहे। वनक्षेत्राच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी वन विभागाच्या मदतीसाठी 2000 प्राथमिक प्रतिसाद दल तयार करण्यात येणार आहे। शेतपिकांचे नुकसान करण्यास हरण, माकडे, रानडुक्कर आदी प्राण्यांना पकडण्यासाठी 2 फिरती पथके स्थापन करण्यात येणार आहे। ज्या ठिकाणी या प्राण्यांचा उपद्रव होत आहे त्या ठिकाणी जाऊन या प्राण्यांना पकडून ती पुन्हा वनक्षेत्रात सोडण्याचे काम ही पथके करणार आहेत। ही पथके अत्याधुनिक साधनांनी उपयुक्त असतील। तसेच माकडे व रानडुक्करांची संख्या नियंत्रणासाठी राज्यात 2 ठिकाणी नसबंदी केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित आहे। या उपाययोजनांमुळे मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान टळणार आहे। ज्यामुळे या उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नाईक यांनी दिले आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।